स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, अक्षय तृतीया या महापर्वाच्या दिवशी कोणताही मुहूर्त न बघता आपण कुठलेही मंगल कार्य करू शकतो, कारण हा दिवस शुभ असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जातो. या दिवशी केलेले दान हे नष्ट होत नाही, परंतु त्याचे फळ मात्र अनेक जन्मापर्यंत मिळत राहतं. तर आपण आज अशा गोष्टी जाणून घेऊया की ज्या गोष्टींमुळे आपल्याला अक्षय धनलाभाची प्राप्ती होते आणि देवी लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहते. असे हे 18 विकल्प इथे आहेत, ज्यामुळे आपल्याला कायम देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेता येतील. पहिलं म्हणजे या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावेत आणि शीतल पाणी प्यायला द्यावे. 2 उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजूंना लोकांना छत्री द्यावी आणि मटका आणि पंखा दान करावा. 3 मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलरची व्यवस्था करावी. भंडारा करून गोडधोडाचे जेवण द्यावे, यामुळे अनंत पुण्य लागते. 4 अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूची देवी लक्ष्मीसह पूजा करावी. 6 अक्षय तृतीयेच्या प्रभू विष्णूंना पिवळी फुलं अर्पित करावी आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून त्यांची पूजा करावी. 5 श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्रीसूक्त पाठ केल्याने या दिवशीच्या पाठाने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होतात. 7 आजारामुळे ज्या व्यक्ती त्रस्त आहेत त्यांनी या दिवशी रामरक्षाचे स्तोत्र पठण अवश्य करायला हवे. 8 अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणं शुभ मानलं जातं. 9 नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळं दान करायला हवेत. 10 रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी, फळं इत्यादी गोष्टी घेऊन रुग्णांना त्याचे सेवा दिल्यास त्याचे फळ आपल्याला अनंत काळपर्यंत मिळते आणि अनंत पुण्यप्राप्ती होते. 11 या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देवगुरु बृहस्पती प्रसन्न होतात. 12 विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करून प्रतिज्ञा केली पाहिजे. देवासमोर संकल्प घ्यायचा आणि कठीण परिश्रम करेन, तसेच आईवडिलांना आणि गुरूंचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा, कारण या दिवशी घेतलेला आशीर्वाद हा अनंत फलदायी असा ठरतो. 13 या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची अजिबात गरज नाही. 14 या दिवशी छत्री दान नक्की करायला हवं आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्थाही करायला हवी. 15 आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे. 16 मंदिरात पाण्याचे पात्र, पूजा थाळी, घंटा आणि इतर पूजेचे सामानसुद्धा दान केल्याने अक्षय पुण्य मिळते. 17 देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा. 18 या दिवशी श्री रामचरित मानसमधील अरण्यकांड पाठ करावे. त्यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. ह्याने जन्मजन्मांतरांचे पुण्य आणि फळ प्राप्त होते आणि ह्यामुळे रामकृपासुद्धा आपल्यावर होत असते. हे झालं ही 18 कामे करायची. या 18 मधलं तुम्ही कोणतेही 2 कामं केली तरीसुद्धा श्री महालक्ष्मी माता तुमच्यावर अखंड धनाचा वर्षाव करेल आणि अखंड तिच्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करेल. परंतु या दिवशी आता आणखीन काय खरेदी करायला हवं, ज्यामुळे आपलं भाग्य उजळू शकेल, हे आता मी सांगते. पहिलं म्हणजे सोनं आणि चांदी या दोन्ही गोष्टी तुम्ही खरेदी केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा सतत निवास तुमच्या घरामध्ये राहतो आणि त्यासाठी भरभराटसुद्धा या गोष्टीमुळे होते. म्हणूनच सोनं आणि चांदी आपण खरेदी करायला हवं. म्हणजे सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आपल्या घरामध्ये मंगल प्रवेश करते असं मानलं जातं. तसंच मातीचे भांडे, हे मातीचे भांडे म्हणजे तिलासुद्धा महालक्ष्मीच मानलं जातं. म्हणून तुम्ही बघा, पूजेच्या वेळेलासुद्धा महालक्ष्मीचा जो मुखवटा असतो तो आपण मातीच्या भांड्यामध्ये उभा करत असतो. त्यामुळे मातीचं भांडं हे सुद्धा एक आशीर्वादच मानलं जातं. तसेच रेशमी वस्त्र, खास करून जर पिवळे किंवा गुलाबी असेल तर जास्त उत्तम. रेशमी वस्त्रही खरेदी करावं आणि ते देवीला अर्पण केल्यास जास्त चांगलं. साडी खरेदी करावी. तुम्हाला कोणत्याही रंगाची आवडत असेल तर साडी खरेदी करावी. तसेच